नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम। रात्रीचे वाजले आहेत 11 आणि एकदम घाई लागली आहे की थोड्या वेळामध्ये कार्यक्रम आहे नमनचा, आता थोड्या वेळामध्ये चालू होणार आहे। तीच घाई लागली आहे, कधी होणार कारण की आपण कोकणकर आहे ना, आणि कोकणकर म्हटला आणि नमन म्हटला की विषय एकदम क्लोज। तर तीच वाट बघतोय कधी चालू होणार आहे। आपला 11चा 10:30चा टायमिंग दिला होता, पण अजून सगळी तयारी चालू आहे। आले आहेत नमन मंडळी, आता थोड्या वेळामध्ये चालू होणारच आहे। आणि मित्रांनो, मगातपासून म्हणजे खाली जरा शूट करत होतो जत्रेची, जरा म्हणजे आई भगवती देवीची जत्रा होती, तर त्याचं सगळं शूट करत होतो मी। व्हिडिओ टाकलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, जाऊन तुम्ही तिकडे बघू शकतात। एकदम छान अशा प्रकारे व्हिडिओ झालेली आहे आणि एकदम सुंदर। आणि इथले जे माणसं आहेत, जे लोक आहेत, त्या लोकांनी इतक्या छान प्रकारे प्रथा जपून ठेवलेली आहे मित्रांनो, एकदम मस्त, अतिशय सुंदर। तुम्ही जाऊन बघाच व्हिडिओ, तुम्हाला पण खूप आवडेल। आणि तुमच्या गावीसुद्धा अशा जर प्रथा असतील आणि जर कुठे पाहिलं असतील तर तुम्ही कोकणामध्ये, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, नमन थोड्या वेळामध्ये चालू होणार आहे। नमन आहे रत्नागिरीचं, मंडळाचं नाव आहे श्री वाघजाई देवी नवतरुण नमन मंडळ आणि जिल्हा रत्नागिरी या गावातलं हे मंडळ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघाच तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल नमन। आणि कोकणकर असाल तर मला काय बोलायची गरजच नाही आहे, तुम्ही समजून जाल आणि तुम्ही व्हिडिओ विषय होणार आहे, विषय। आणि माझ्या गावीसुद्धा आपला ग्वागरलासुद्धा नमन असतात, फुल आम्ही खदलवून टाकतो नमन असला की, एकदम विषय करून टाकतो आम्ही, फुल धिंगाणा, फुल आरडाओरडा चालूच असतं नमन असला की। आणि लय मजा येते मित्रांनो, एवढी मजा, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही काय उठत नाही, पूर्ण नमन बघूनच उठतो। बाकीचे कार्यक्रम बघतोच आम्ही, पण नमनला एक विषय एकदम वेगळा आहे, एकदम कनेक्ट टू कनेक्ट जोडलं जातं मित्रांनो। जेवायची इच्छा नव्हती, मी म्हटलं चला जाऊया पटकन जेवून येऊया, कारण की कोण नमन मंडळी आले नव्हते। मी म्हटलं फटाफट जाऊन जेवून येतो, जेवून घेतलं पटकन। खाली शूट करणार होतो, पण खाली आवाज आहे, डेक वगैरे चालू आहे, तर जरा आवाज येणार नाही, म्हणून म्हटलं घरी जाऊन पटकन शूट करूया आणि लगेच येऊया आणि जागा अडवूया पहिली, कारण की ब्लॉग बनवायचा आहे, जागा पुढेच लागणार, म्हणून पटकन जाऊन जागा अडवून घेतो। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। मी धीरज कदम, कोकणी धीरज मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, चालू करूया व्हिडिओ। आणि हा मित्रांनो, जर कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो। चला चालू करूया, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी। होय शिवशंभू, त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी। हे ब्रह्म, हे विष्णू, तुमचं योग्य आहे का? ब्रह्मदेवांच्या अथक प्रयत्नानंतर त्या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची उत्पत्ती झाली। या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर या सृष्टीचा विनाश होणे गरजेचे आहे, तसेच या सृष्टीचे सौंदर्य वाढवणे देखील गरजेचे आहे। यासाठी तुम्हा सर्व देवांना आज या हिमालय सभास्थानी बोलवले, तरी आपापल्या कर्तृत्वाचा आपल्यावर एक कार्य सोपवले जाईल, त्या कार्याचा आपण स्वीकार करायचा आहे।
हे शिवशंभू, आपण दिलेले कार्य साऱ्या सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, आपण या सृष्टीवर नियमितपणे प्रकाश द्यावा. ही सृष्टी तेजोमय करावी. हे सूर्यदेव, हे तुमच्या प्रकाशाने कार्य पार पडणार आहे. तरी आपण या कार्याचा स्वीकार करावा. हे देव हो, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. हे वायुदेव, आपण या सृष्टीवर वायुरूपाने भ्रमण करावे. कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. तरी त्यांना इच्छित जीवन जगण्यासाठी आपण त्यांना प्राणवायू पुरवावा. हे कार्य आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. हे देव हो, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचा आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. शिवशंभू, इहलोकी जीवांचे समतोल राखण्याचे कार्य आपण यमाच्या हाती सोपवावे. महादेव, ब्रह्मदेवाच्या मताची आम्ही सहमत आहे. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवला. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे संग राखणे गरजेचे आहे. यासाठी हे यमा एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी देत आहे. हे म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे प्राण्याचे कार्य आपण करायचे आहे. शिवशंभू, आपण ते कार्य पूर्णपणे अंमलबजावणी करेन, परंतु त्यांचे प्राण कधी व कसे हरण करायचे? हे यमा, मानव जन्माला येईल, त्याचे आयुष्य सटविली जीव, त्याच्या आयुष्याची घटका भरली की तू हा पास टाकून त्याचे प्राण घे. हे यमा, ब्रह्मदेवांच्या म्हणण्यानुसार या सृष्टीचा आपण निर्णय माहितच असेल. जसे त्या व्यक्तीचे पाप वाटेल त्यामुळे आपण त्याचे प्राण घेण्याचे कार्य करायचे आहे. ठीक आहे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हाला तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. नारायण नारायण. तिन्ही देवाने मिळून या सृष्टीची रचना केली आहे आणि या रचनेला सृष्टीचा समतोल राखण्याचे कार्य सर्व देवांना विभागून दिले. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण नारायण. गोड तुझे नाम सांग सकाळ घे नाम. गोड तुझे नाम सांग सकाळ घे नाम. हरी जय जय राम, 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 राम हरी जय जय राम. गोड तुझे नाम सांग सकाळ घे
त्याच्या जोरावर मला देवकाचा राजा बनायचं राजा. नारायण नारायण मनुष्यांचा झाला की असाच बदलतो. नारदा काय करू काय तुझे? अरे यमा शांत हो, अर्थाचा अनार्थ करू नको. मी असे म्हटले की असा कोणता आनंद एवढा झाला आहे. नारायण नारायण आनंद नारदा सर्व देवानी मिळून या यमाला वरदान दिले. त्याच्या जोरावर मला देवकाचा राजा बनायचंय राजा. नारायण नारायण. अरे यमा वरदानाने तू फार उन्मत्त आहे. यमा फार उड्या मारू नको, नाहीतर तुझा तिथेच अंत होईल. नारायण 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 नारायण. यमा दिल्या कार्याचा त्याने वेगळाच अर्थ लावला आहे आणि तो अमरावतीवर स्वारी करणार आहे. चला तर मग येऊन तिकडे जाण्याआधी मला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण. स्वार्थी ही दुनिया सारी, स्वार्थी ही दुनिया सारी, कोणी कोणाच इथं नाही. बाप विठ्ठल आई रघुमाई माझी, बाप विठ्ठल आई रघुमाई. नारायण नारायण. यावे नारद मुनी यावे. आज आपण आमच्या दरबारीला म्हणजे सारे काही कुशलमंगल तर आहे ना. नारायण नारायण. भगवंत आपल्याला तर माहितच आहे, शिव दरबारात प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिली होती, पण त्या यमा दिल्या कार्याचा त्याने वेगळा अर्थ लावला आहे. होय नारद मुनी, त्या आम्हाला फार मोठं महत्वाचं काम दिलं होतं. ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे जीवजंतूंचा संपर्क राखून मानवाचे प्राण घेऊन जाण्याचे काम दिलं होतं. नारायण नारायण. याचाच फायदा घेऊन दादा पण- तिन्ही लोकीचा राजा म्हणून जातोय. काय सांगताय नारद मुनी? नारायण नारायण. आणि तो पहिली स्वारी करतो ना. अमरावतीवर करणार आहे, तेव्हा सावत्र म्हटलं. नारद मुनी, हो हो. तुम्ही काही चिंता करू नका. पाहतोच मी त्या यमाचा पराक्रम. नारायण नारायण. इंद्रदेवा सावत्र म्हटलं, यम इकडे येण्याआधी मला इथून गेले पाहिजे.
कदाचित ते मिळवताना त्यात त्याचा अंत देखील होतो. देवेंद्र माझा अंत देवेंद्र अरे माझ्या मनाची वाट पाहतोस काय? अरे आज मी अमरावती जाणार आणि अमरावती तूही जाणार. इथे माझे राज्य प्रस्थापित होणार. अरे यमा, आज तुझा विनाशकाल आपल्याला आहे. ही अमरावती आम्हा देवांची आहे आणि तिचे रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदा तयार असेल. देवेंद्र तुला या अमरावतीचा गर्व झाला आहे. पाहतोच पराक्रम. ठीक आहे. मग चला तर पाहूया यावरती श्रीहरीने कोणता मार्ग काढला आहे तो. प्रणाम प्रणाम श्रीहरी. नारद मुनी, सर्व काही कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. यमा दिल्या कार्याचा त्याने वेगळा तर लावला आहे आणि तो इंद्रदेवाला पराभूत करून तो का आपल्यावरती स्वारी करणार आहे. तेव्हा सावत्र म्हटलं, पुत्र नारद तुम्ही काही चिंता करू नका. यमाला दिलेल्या कार्याची जाणीव करून दिली पाहिजे. नारायण नारायण. सावत्र म्हटलं, यम इकडे येण्याआधी मला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण. सांभाळावे आमाधीन सांभाळावे आमाधीन नारायणा
तोच सर्वांचे प्राण आणण्याचे कार्य हे यमकने ब्रह्मा विष्णू तुम्ही देवाकडे मिळून त्याला खायला टाकलं तुला या बरोबर मी मला सांगतो ते वागा काय कर. अरे यमा तू अहंकार सोडून दे. ब्रह्मा विष्णू तुम्ही तत्वज्ञान ऐकून आले हिंमत असेल तर स्वीकार त्याचे आव्हान. अरे यमा महादेवांच्या वराचा दुरुपयोग करू नकोस अन्यथा तुझा विनाशकार हटेल. देव हो मला बोला तुझी राज्य मला स्वाधीन करा नाही तर युद्धास तयार व्हा. स्वीकार युद्ध. सारे देवतर पळून गेले आपल्या सृष्टीवर हेमंताचा अधिकार. श्रीहरी वाचवा इंद्रदेवा असे धावत पडत का आला. श्रीहरी त्या यमाने अम्मा देवांची राज्य काबीज करू आम्हाला सलोखीपणे करून सोडला आहे. इंद्रदेवा त्या यमाने माझे राज्य सुद्धा हस्तगत केले आहे. श्रीहरी यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. यावर मार्ग म्हणजे एकच. हा झाला प्रकार आपण शिवशंभूला सांगितला पाहिजे. चला तर शिवशंभूंची आपण भेट घेऊया. चला तर. प्रणाम मुरुगा. हे हो आज या हिमालय सर्व काही कुशलमंगल आहे का? नाही भोलेना यमाला दिलेल्या कार्याचा त्याने दुरुपयोग केला आहे. काय केलं त्या यमाने? त्या यमाने आम्हा देवांचे राज्य काबीज करून या सृष्टीवर हाहाकार माजवला आहे. हे यमा प्रत्यक्ष शोषपणे दिलेल्या वर्तनाचा तू दुरुपयोग केला आहे. तुला तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रचण्यासाठी दिले होते परंतु तू या जोरावर श्रेणीला अधिपती बनू पाहतोस. त्यामुळे तुला शिक्षा झालीच पाहिजे. शिवशंभू यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हे ब्रह्मदेव यावर कोणताच मार्ग नाही कारण त्याच्या शिरावर तिन्ही देवांचे आशीर्वाद आहे. त्यामुळे यावर कोणताच मार्ग नाही. शिवशंभू तुमचं म्हणणं योग्य आहे परंतु यावर मार्ग निघाला नाही तर या साऱ्या सृष्टीचा विनाश होणे अटळ आहे. होय भोलेनाथा यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो यावर मार्ग म्हणजे सर्व विघ्नांचा विघ्नाचा बाल गजाननाची आपण आराधना करूया. चला तर बालगाड्यांचे नमन करूया. हे लंबोदरा हे विघ्नहर्ता हे गजानना हे एकदंता हे वक्रतुंडा पिताजी प्रणाम. देव तुम्हालाही माझा प्रणाम. आशीर्वाद आहे. माझी आराधना करण्याचे कारण हे विघ्नहर्ता ज्या ज्यावेळी या सृष्टीवर विघ्ने आली त्या त्यावेळी आपण दूर केली. या सृष्टी रक्षणासाठी यमाला महत्वाचे कार्य दिले होते परंतु तो या चोरावर प्रेरकाचा अधिपती बनू पाहतोय. तरी आपण त्याच्यावर युद्ध करून त्याच्या कार्याची जाणीव करून द्यावी. पिताजी आपण दिलेले कार्य मी पूर्ण करेन. मला आशीर्वाद द्या.
बाळा गजानन, मला क्षमा करा. मला दिलेल्या कार्याचा मी दुरुपयोग केला. मला क्षमा करा. पायी बांधून घुंगुरचा नाचे गणराया. पायी बांधून घुंगुरचा नाचे गणराया. सांज सकाळी करते आळवणी घेऊन पंचारती. सांज सकाळी करते आळवणी घेऊन पंचारती.
तुमचा बाळ गजानन शोभतो मकरामदी पार्वतीचा बाळ गजानन शोभतो मकरामदी